मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावरती आहे. मालिकेमध्ये सरोगसीच्या ट्रॅकमुळे नात्यांची गुंतागुंत वाढलेली आपल्याला दिसत आहे. एकीकडे काव्य आणि पार्थला जीवा आणि आर्याच्या नात्यावर संशय येतोय, तर दुसरीकडे नंदिनीला सुद्धा जीवाला गमावण्याची भीती वाटतेय. त्यामुळे हा त्रास सहन न झाल्यामुळे नंदिनी तिच्या मनातलं सगळं काही जीवासमोर बोलून टाकते. आपल्यामध्ये पुन्हा एकदा 16 डिसेंबर घडणार असं नंदिनी जीवाला म्हणते. आता आर्यामुळे आपल्यात व नंदिनीमध्ये येत असलेल्या अंतरामुळे जीवा मोठा निर्णय घेतो. तो नंदिनीला म्हणतो की गोष्टी एवढ्या कॉम्प्लिकेटेड बनत जातील याची मला कल्पना नव्हती, पण आता मला बाप व्हायची इच्छाच नाही आहे. मी आर्याचं अबॉर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे. जीवाचा हा निर्णय ऐकून नंदिनीला मोठा धक्का बसतो, पण तिकडे जीवाच्या प्रेमात असलेली आर्या जीवाचा हा निर्णय मान्य करेल का, हे बघणंसुद्धा तितकंच रंजकदार असणार आहे. तिकडे आता पार्थ हा काव्याला सांगतो की आपला गैरसमज झाला होता. जीवाने आर्याचं काहीच सुरू नाही आहे. जीवाने नंदिनीची शपथ घेऊन हे सांगितलंय. तेव्हा पार्थला काव्य म्हणते, जीवा जेव्हा खोटी शपथ घेतो ना, तेव्हा त्याला फिंगर क्रॉस्ड करायची सवय आहे. त्याचा हात नेमका कुठं होता शपथ घेताना, ते तुमच्या लक्षात आलं का? जीवाच्या सवयी अजून काव्याच्या लक्षात आहेत हे पार्थला खटकतं. मालिकेत पुढं काय घडणार हे बघणं उत्सुकतावर्धक असणार आहे.